नमस्कार यूट्यूब फॅमिली, कसे आहात? मजेत आहात ना? चला तर मग आज आहे शनिवार आणि ब्लॉगला मी सकाळी सुरुवात करते. तर आत्ता 11:30 झालेले. घरातले सर्व कामं आवरून झाले, माझे स्वयंपाकसुद्धा करून घेतला मी, यांचं जेवणसुद्धा झालं आणि ते थोडं आराम करताय. लवकर येऊन गेले होते ते, त्यांना पण सर्दी खोकला झालेला आहे तर झोपले ते. त्यांना म्हटलं तुम्ही झोपून घ्या, माझे सर्व कामं आवरून झाले. आणि मी सकाळी लवकर उठली, स्वयंपाक करून घेतला पटकन. कृष्णाचा आज 10वीचा पहिला पेपर होता इंग्रजीचा, तर मग त्याला लवकर जायचं होतं. जेवण करून त्याला म्हटलं मग जेवण करून घे आणि मग जा बेटा. तर तो 9 वाजता, काय मुलांना जेवण थोडी जातं, पण तरी पण आईची माया कशी राहते. तर त्याला मी चपाती भाजी दिली, तर अर्धी चपाती आणि भाजी खाल्ली त्याने, जेवण पण केलं नाही, तसाच गेला. आणि मुलांना टेन्शन राहतं पेपरचं, कसा जाईन. तर जोपर्यंत तो पेपर लिहून येत नाही तोपर्यंत मला पण टेन्शन. आणि सकाळपासून आहे ना, मला पण धक कसा करेल पोरगा बुवा असं. आणि सर्व आईवडिलांना वाटतं तर आपल्या मुलांचा पेपर कसा जाईन बुवा असं. तर माझं आज सर्व कामं आवरून मी बसली आणि मला इतकं बोर होत होतं ना, म्हटलं चला व्हिडिओ तरी स्टार्ट करते, त्याच्यात तरी माझा थोडाफार वेळ जाईल. आणि स्वयंपाक मी कांद्याची पात आणि चपात्याच करून घेतल्या त्या. आणि लाईट नाही आहे, फक्त माझं जेवण बाकी आहे. गुड्या येईन, यांचं पण जेवण झालं. असं कांद्याची पात चपात्या करून घेतल्या मी, इकडे चपात्या. तर माझं जेवण बाकी आहे. म्हटलं गुड्या येईन तेव्हाच मी जेवायला बसणार आहे आणि यांना काही डिस्टर्ब करत नाही मी, थोडंसं आराम करू देते. कारण की ना रात्रभर जागे होते ते. कृष्णाने रात्रभर अभ्यास केला ना, ते सुद्धा जागे होते आणि मला पण झोप येत नव्हती. उठून बसून आणि त्यांना आहे ना 3 वाजेपासून इतका खोकला चालू झाला ना, त्याच्यामुळे त्यांना झोपसुद्धा आली नाही. तर त्यांना म्हटलं तुम्ही आराम करा, गुड्या येत नाही तोपर्यंत. लगे गुड्या मस्ती करायला लागून जाते त्यांच्यासोबत, मग ते पण उठून जातात. तर चला मी जेवण करून घेते, मस्त आराम करते आणि मग बोलते तुमच्याशी 4 वाजता. झाडू पोछा वगैरे सर्व आवरून झालं, मुलांना ठेवते. चहा, आमचा चहा झाला, पण कृष्णाला चहा पिऊशी वाटत होता तर त्याचा चहा ठेवला मी इकडे. मस्त कडक झालाय. चल रे या तुम्ही पण चहा घ्यायला. माझा झाला पहिले, भांडे घासले गेले, परत त्याला चहा प्यायचा होता. मी आता तोंडात पाय वगैरे धुईन, म्हटलं फ्रेश वाटेल मला. दूधवाला पण आला आणि मला खायचं आहे सफरचंद काढून ठेवलेलं आहे मी, फ्रीजमध्ये ठेवलेले होते त्यांनी. तर आता काही घेत नाही मी चहा, 2-3 वेळ चहा झालाय. आणि स्वयंपाकची पण तयारी करावी लागेल. काय करावं टेन्शनच राहतं. भाजीपाला आहे तरी पण. कृष्णाने सांगितलं कढाई पनीरची भाजी बनव, म्हटलं ठीक आहे बेटा. आणि पनीर बी पडलेलं होतं, त्याच्यामुळं म्हटलं पनीरचीच भाजी बनवते. चपात्यानंतर करणारे, पहिले पनीरची भाजी करून घेते. आणि यांचं दाताचं काम होतं, ते गेलेले, आता आले ते. उशिराच जेवण आले ते पण, त्याच्यामुळे मी उशिराच लागली स्वयंपाकला. आता 8 वाजलेले, पटकन होऊन जाईल भाजी. आपलं भांडं गरम झालेलं आहे. आणि जसा मटर पनीरचा मसाला राहतो ना, तसाच मसाला करायचा आहे. थोडा कच्चा ठेवायचा आहे आपल्याला कढाई पनीरला. तर मी इथं कांदे टाकून घेते पहिले. तर त्याच्यात टाकते मी टमाटे आणि मीठ टाकते. आपले कसं टमाटे आणि कांदे पटकन व्हायला पाहिजे, त्याच्यामुळे मीठ टाकते. मीठ जर टाकलं ना तर टमाटे पटकन गळून जातात. मी इथं अद्रक आणि लसूण घेतलेला आहे, ते पण टाकून द्या. झाकण टाकते, थोडेसे शिजवून घेते. आणि इकडे मी ना असे कांदे कापून ठेवलेले, त्यांना मोकळे करून घेते मी आता.
इथं शिमला मिरची पण तशीच कापून घेतले, टमाटे पण थोडे जाड कापून घेतले. आणि आपला मसाला भाजला जाते ना तोपर्यंत मी पनीर कट करून घेते. तर आपला मसाला झाले नाही, मी आता थंड व्हायला काढून घेतले त्याला. तेल टाकते मी आणि पनीरला ना धुवून घेते मी. आपण पनीरला हे करून घेऊ. हळद टाकते. आपला मसाला थंड झालाय आणि मी करून घेते आता. तर मी ते कढई ठेवून दिलेली, त्याच्यात टाकू आपण तेल. आणि आपण हे बघा पनीर मसाला घेतलाय सुहाना. थोडासा घेऊ आपण मटन मसाला काढून ठेवते मी. आणि आपली कस्तुरी मेथी. तर पहिले टाकून घेते जिरं. कांदा टाकते आणि कांदा आपण जास्त कापून घेतलेला आहे, ते आता तेलात मोकळा होऊन जाईल. त्याच्यात शिमला मिरची आणि टमाटा. आणि आता टाकते मी आपली मसाल्याची पेस्ट केलेली. झाकण झाकून बघू आपण. बघा आपण पनीर मसाला टाकून देते आणि पूर्ण पॉकेट टाकते मी. तिखट टाकते. आपलं धनिया पावडर टाकते मी. आणि थोडासा
मटन मसाला टाक. आणि थोडं पाणी टाकते, मसाल्यांना शिजू देते मस्त. आणि त्याच्यात टाकते थोडी कस्तुरी मेथी. आणि कस्तुरी मेथी टाकल्याने ना टेस्ट खूप छान येते, त्याच्यामुळे कस्तुरी मेथी टाकायची. आणि झाकण झाकते, गॅस थोडा कमी करते, तेल सुटेपर्यंत मस्त आपण कमी गॅसवरती मसाला शिजू. तर आपण बघू आता. आणि इतकं छान मस्त तेल सुटलेलं आहे. पाणी टाकते मी. तर मी गरम पाणी टाकून घेते थोडंसं. आपले मसाले खाली लटकायला नको पाहिजे ना, त्याच्यामुळे मी थोडं गरम पाणी टाकून घेते. आणि आपल्याला किती पातळ घट्ट ठेवायची आहे. आणि कढाई पनीर आहे ना घट्टच राहते. आणि मसाले खूप छान असे. आणि मीठ टाकते, आपलं मीठ टाकायचं राहून गेलेलं. आणि त्याच्यात टाकते मी मलाई आपली फ्रेश. आता मी दूध घेतलं होतं, दूध गरम केलं, त्याची मलाई निघाली, तर मी ती टाकली. परत आपण झाकण झाकून मस्त तेल सुटीपर्यंत शिजवून. तर हे बघा मस्त तेल सुटते. तोपर्यंत मी भांडे पडलेले ते भांडे घासून घेते. आपण भाजी बघू आता. इतकं छान मस्त तेल सुटलंय ना, भारी, एकच नंबर. आणि तेल सुटेपर्यंत मसाले जर शिजू दिले ना, भाजी खूप छान लागते. आता आपण टाकून देऊ पनीर. माझं आवरून झालंय. आता फक्त चपात्या टाकायच्या आहे. कणिक सुद्धा मळून ठेवलेली आहे मी. बाकीची सकाळची कणिक पडलेली आहे आणि 2-3 पोळींची कणिक मी मळून ठेवलेली, कढाईमध्येच मळून घेतली मी. तर पूर्ण काम आवरलं गेलेलं आहे.
तर भाजी शिजेपर्यंत थोडी वाट बघते. भाजी झालेली आहे इथं मस्त. आणि आपण टाकू आता कोथिंबीर. टाकली. तर मुलांचा ताट रेडी झालाय. आणि गुड्या राणी घासते इथं भांडे. हे बघ इथं भांडे घासते. तिने खाली छोटी पॅन घातली त्याच्यामुळे लाजते. तिने मम्मी 2-3 भांडे मी घासून घेते, तोपर्यंत तू आम्हाला ताट कर, वेळ होऊन जातो मग. आणि मुलांना असं आवडतं त्याच्यामुळे मी करून देते. आणि आम्ही नंतर बसणार आहे जेवायला. हे कापून ठेवलं. तुम्ही दादाला देऊन येते पहिले जेवण. चल चल घे जेवण. हे उचल. मुलांना देते जेवायला. आम्ही तर नंतर बसणार आहे जेवायला. यांची थोडीशी सूज उतरली का तेव्हा बसणार मी जेवायला. तर उशीर होऊन जातो मग. आता 9:30 वाजून गेले. तर आजचा व्हिडिओ इथंच थांबवते. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. बाय.